कसं बघणार म्हणजे काय बघायचं काय? नाही पोलिसांनी का उपकार केले का? सरकारनं उपकार केले का आरोपीला पकडून? सार्वजनिक ठिकाणी तिथे सार्वजनिक परिवहन खात्याचं सगळ्यात मोठं स्थानक आहे पब्लिक ट्रान्सपोर्टचं. तिथे हे असे बलात्कारासारखे प्रकार होतात. गाड्या थांबलेल्या गाड्यांमध्ये. आणि आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. काय म्हणाले? काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही. ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. म्हणजे काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग होतोय, बलात्कार होतोय आणि तिने स्ट्रगल केलं नाही, हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं? तिचा गळा दाबलाय, तिचा घसा दाबलाय, तिचं तोंड दाबलाय, तिच्यावर जबरदस्ती होती. पण पोलिसांनी आरोपीला पकडल्याचं आपण सांगताय, त्याबद्दल नक्कीच पोलिसांचे अभिनंदन. 200 पोलीस कामाला लागले होते. उसाच्या फडात शोधतायत, तिकडे शोधतायत, तिकडे शोधतायत. पण यांची हिंमत कशी होते सगळं करण्याची, हा पहिला प्रश्न. आणि पुण्यामध्ये, खास करून पुण्यामध्ये, त्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत, त्यांना दादा म्हणतात. हे दादांच्या राज्यातच का घडताय सगळ्या गोष्टी? कायद्याचा धाक राहिलेला नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही. पोलिसांना आणि कायद्याला आम्ही कशाही प्रकारे मॅनेज करू शकतो, हा आत्मविश्वास आहे. गुंडांमध्ये, न्यायालयामध्ये आम्ही हवा तो निर्णय घेऊ शकतो, हा एक आत्मविश्वास आहे. आणि याच्यातून राजकीय वरदहस्त लाभलेले अशा प्रकारचे गुन्हेगार हे मोकाट सुटतात. राजकीय पक्षाचे हे गुन्हेगार आहेत, त्यांना कोणताही पक्ष नसतो, लक्षात घ्या. आता काही लोकांनी याच्याबरोबर संबंध, या आमदाराबरोबर संबंध, त्या आमदाराबरोबर संबंध, हे अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारचे गुन्हेगार हे कोणाचे नसतात. ते कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन फोटो काढतात आणि आपला रुबाब गाजवतात. अशा गुन्हेगारांना कठोर शासन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विकृती वाढतच जाईल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांच्या संदर्भात आपण सध्या काम करतो आहोत. त्यांच्या राज्यामध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कशा प्रकारे कठोर शासन केलं जात होतं, कशी दहशत होती, हा इतिहास आमच्या राज्यकर्त्यांनी पाहिला पाहिजे. बोलिये. तेव्हा निवडणुका होत्या, तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला. आता काय निवडणुका नाही आहेत. आणि तो ठाणे जिल्हा होता, हा पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये कायदा बदलत असतो. पुण्यामध्ये गुंडांची जरी ओळख परेड केली असली तरी ज्यांची ओळख परेड झाली त्या सगळ्या गुंडांनी कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षासाठी त्याच गुंडांनी काम केलंय. आणि त्या काळामध्ये त्यांना मोकळीक मिळाली होती. हे सगळे गुंड, मी नावं घेत नाही, ज्यांची ओळख परेड पोलीस आयुक्तांनी केली होती आल्या नवीन, आणि जो एक मोठा इव्हेंट केला होता ओळख परेडचा, ते सगळे गुंड भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात आणि अजित पवार पक्षाच्या प्रचारामध्ये सक्रिय होते. तेव्हा त्यांची ओळख परेड आणि परत झिंड का काढली नाही आयुक्तांनी, हा प्रश्न आहे आमच्या समोर. चलिए, ओके. ठीक आहे. एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे लेखक आहेत,
एकनाथ शिंदे फार मोठे कवी आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे संत आहेत, एकनाथ शिंदे फार मोठे महात्मा आहेत. अजून काय त्यांना पदवी द्यायची असेल तर आम्ही देऊ ना त्यांना. असं आहे की या सगळ्या पदव्या एकनाथ शिंदे विकत घेऊ शकतात. आमदार खासदार जसे विकत घेतले जातात तसे कवी, साहित्यिक, लेखक, कवी या ज्या त्यांना पदव्या हव्या असतील तर त्या विकत घेऊ शकतात. आणि त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार, बुकर्स पुरस्कार, बरं का, त्यानंतर साहित्य अकादमीचा पुरस्कार, काय करावं. त्यांना अमित शहा ज्ञानपीठ पुरस्कार पण देतील हो. एवढी मोठी ज्ञानाची पुंजी त्यांच्यावासी आहे. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण अमित शहा देऊ शकतात. अजून काय त्यांना हवं. हे एकनाथ शिंदे वगैरे कंपनी जे बोलत आहेत त्यांचा मराठी साहित्य, मराठी भाषा, स्वाभिमान, इतिहास याच्याशी काही संबंध नाही. प्रचंड पैसा आहे. असा प्रकारचा पैसा अफजल खान आणि औरंगजेबाकडेही होता आणि निजामाकडेही होता, तेवढा तुमच्याकडे आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरतमध्ये, गुजरातमध्ये इतका पैसा होता की ते मोगलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैसे देत होते या देशाच्या विरोधामध्ये. म्हणून छत्रपतींना सुरत लुटावी लागली आणि त्या सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक जाऊन थांबले होते. फार मोठं साहित्य त्यांच्याकडे त्यावेळेला होतं. बोला. देखो, मैं ये मानता नहीं किसी के साथ ट्रस्ट आया नहीं. एक विकृत होता है, ये विकृति होती है, ये एक दिमाग में गंदगी होती है, वो किसी के दिमाग में आ सकती है. हाँ, कोई पार्टी अपने कार्यकर्ताओं को नहीं बोलती कि जाकर बलात्कार करो या जाकर खून करो. वो अपने आप उस मंच पर जाते हैं, फोटो निकालते हैं और रौब जमाते हैं. ये किसी भी पार्टी के साथ हो सकता है. लेकिन हमारी बात यह है कि पब्लिक प्लेस, सार्वजनिक जगह पर इस प्रकार से, जैसे पुणे जैसे शहर जो महाराष्ट्र की एक सांस्कृतिक धरोहर है, जहाँ लोकमान्य टिलक से लेकर बड़े बड़े नेता और सामाजिक क्रांति हुई है, महात्मा फुले वहां से है, शिवाजी महाराज पुणे से है, उस पुणे में इस प्रकार की घटना होती है. बार बार, एक बार नहीं, बार बार होती है. तो सरकार क्या करती है. पब्लिक प्लेस पर बलात्कार हुआ है और हमारे मंत्री कहते हैं, योगेश कदम, मिनिस्टर ऑफ स्टेट होम, उनका स्टेटमेंट देखिए, आप बलात्कार होने से क्यों नहीं रोक पाए. तो बोलने नहीं, बलात्कार बहुत शांततापूर्ण ढंग से हुआ, बाहर पता नहीं चला. ये उनकी भाषा है. गंभीरता देखिए कि बलात्कार बहुत ही शांततापूर्ण ढंग से हुआ है, कोई स्ट्रगल नहीं हुआ बलात्कार में. वो लड़के ने कोई स्ट्रगल नहीं किया, वो महिला जो है, अबला है, उसने कोई स्ट्रगल नहीं किया. ये हमारे मंत्री की भाषा है. और ऐसे मामले में उनका जो सीरियसनेस है, असंवेदनशीलता दिखती है. ऐसे सरकार से आप क्या उम्मीद कर सकते हैं. देखिए, अक्षय शिंदे को इसलिए मारा गया क्योंकि वो उनको चुनाव की राजनीति में फायदा लेना था. उस वक्त विधानसभा के चुनाव चल रहे थे, तो एकनाथ शिंदे उसका क्रेडिट लेना चाहते थे. अब चुनाव नहीं है तो शिक्षा, वो पनिशमेंट किसी को नहीं मिलेगी. चलिए, थैंक यू. अब भारतीय जनता पार्टी का बहुमत है और भारतीय जनता पार्टी पार्लियामेंट में जो बर्ताव करती है हमसे, वही विधानसभा में करेगी. ये बदली की राजनीति है. आम आदमी पार्टी के 22 एमएलए चुनकर आए हैं, उनको सदन में जाने का, अपनी बात रखने का पूरा अधिकार है. लेकिन जिस तरह से सरकार बनी है और सरकार अमित शाह जी चला रहे हैं, वो देखते हुए अब आने वाले 5 साल में आम आदमी पार्टी के विधायकों को यही स्थिति का सामना करना पड़ेगा. जनता का हित नहीं है, बीजेपी का हित है. बीजेपी की बदली की राजनीति, ये बदला है, सूड है. और ये राजनीति जो शुरू हुई है इस देश में, उसका अंत क्या होगा वो किसी को पता नहीं.
नाही ठीक आहे, हे त्यांचे आपापसातले वाद. हे जे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना पु ल देशपांडे जी अकॅडमी आपली आहे तिथे बोलवायला पाहिजे आणि त्यांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मराठी साहित्य, मराठी कविता आणि दलित पॅन्थर चळवळ. नामदेव ढसाळ या महाराष्ट्रातले, मराठी भाषेतले नव्हे तर जगात मान्यता प्राप्त असलेले कवी होते. त्यांच्या कवितांची 24 भाषांमध्ये भाषांतर झाली नामदेव ढसाळांच्या. त्यांनी मराठी कवितेला एका शिखरावर नेऊन ठेवलं, प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड केलं. त्यांच्या अनेक कविता आणि अनेक कवितांची पुस्तकं ही या समाज जीवनातल्या तळागाळातला जो एक शोषित वर्ग आहे त्याची पीडा आणि त्याचा विद्रोह आहे. गांडू बगीचा, तुझी इयत्ता कंची, गोलपिठा या त्यांच्या काव्यसंग्रहानं आणि कवितानं मराठी कवितेला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जगभरामध्ये आणि त्यांच्या कवितांची जगभरातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झाली. त्यांना पद्मश्री किताबानं सन्मानित केलेलं आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि नामदेव ढसाळ कोण हा प्रश्न जर सेन्सॉर बोर्डाला पडला असेल तर हे सेन्सॉर बोर्ड नक्की कोणी नेमलं आहे, कोणत्या विचारधारेचं आहे हे पाहावं लागेल. क्या देखिए, ये उनकी आगे की चुनाव की राजनीति चल रही है और एमके स्टालिन साहब जो है, मैं उनकी भी बात हम लोग देख रहे हैं गंभीरता से. जल्दी हम उसके ऊपर हमारी कमेंट करेंगे, डेफिनेटली करेंगे. स्टालिन साहब हमारे इंडिया अलायंस के एक सम्मानीय मेंबर है, बहुत ही बड़े सदस्य है और हम वो जो बात रख रहे हैं उसके बारे में हम चर्चा करेंगे. तो कधीच मिळणार नाही, कारण त्याला राज्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.